मित्र मी आता आमदार नाही याची पूर्ण आपल्याला कल्पना ती मला सुद्धा आहे. दादर मध्ये असा एक भाग नसेल, असा एक चौक नसेल, बिल्डिंग नसेल, तर जे बिल्डिंगमध्ये आपण कामं करतो आणि कामं केल्यानंतर सुद्धा पराजय मिळतो हे माझा पहिला अनुभव आहे. आम्हाला पण वाईट वाटलं. काम न करणारे जिंकून येतात आणि ते फक्त जातीपातीवरती येतात. एका वॉर्डामध्ये मला 18,000 मी मागे राहिलो. वॉर्ड क्रमांक 190 आणि तो भाग आहे, अर्थात तो समाज सगळं तुम्हाला माहिती आहे. ती सगळी मतं आपल्या विरुद्ध गेली. 18,000 मतात तिकडे मिळालं आणि नंतर आपण सगळे सुशिक्षित, काही बाळासाहेबांना मानणारी, काही उद्धव साहेबांनी मानणारी, काही राजसाहेबांना मानणारी, काही कामाला मानणारी, अशी सगळी माणसं होती. ती मतं थोडीशी विभागली गेली आणि साधारण 1000 मतांनी आपण मागे राहिलो. पण मला कधीच आपण पराभूत झालं असं वाटलं नाही, कारण आपलं जे प्रेम आहे ते प्रेम सतत मिळत राहिलं आणि ते मला आपली जी आजची इच्छा आहे की आपल्याला आणखी याच्यामध्ये काही वाढ झाली पाहिजे. मला असं वाटतं की मागची जागा मोकळी झाली, तर मोकळी झाली म्हणजे पंप होते पूर्वी, ते चालत नाही झाली, तर काढून टाकू, जागा अजून वाढवू. या जागेला सुद्धा परवानगी नव्हती. आपल्याला माहिती आहे, एखादं स्ट्रक्चर उभं करायचं असेल तर त्याला परवानगी लागते, परवानगी नव्हती. पण नंतर आयुक्त लेवलला आपण ती परवानगी घेऊन लागलेलं आहे, तिचंही होईल. आपल्या माहितीसाठी सांगतो, मी पराभूत जरी असलं तरी सुद्धा आपलं जे नेतृत्व आहे, म्हणजे फडणवीस साहेब म्हणा किंवा शिंदे साहेब असलेल्या आमदाराला 2 कोटी मिळाले, तर मला नसताना सुद्धा 20 कोटी मिळतात.